एसटी महामंडळाच्या कामगारांना लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याची शक्यता आहे। कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वेतनवाढीसंदर्भात संकेत दिले। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला गती देण्यासाठी सिडकोनं तिसऱ्या धावपट्टीबाबत तांत्रिक व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी राईट्स लिमिटेड आणि क्रिएटिव्ह ग्रुप LLP यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली। हा अभ्यास पुढील 6 महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। यासाठी सुमारे 97 लाख रुपयांचा खर्च सिडको करणार आहे। उल्हासनगर महापालिकेतील समितीच्या सभापतीपदाची निवड बिनविरोध झाली। प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाला। सर्वांची निवड बिनविरोध झाली आहे। शिवसेनेकडे 5 समित्या तर भाजपकडे 4 समित्या आल्या। बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोर्टानं कारवाईचा बडगा उगारलाय। पुनर्वसन प्रकरणात वारंवार गैरहजर राहिल्यानं कोर्टानं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांसह 7 अधिकाऱ्यांविरोधात जामीनपत्र वॉरंट बजावले आहे। आता सर्व अधिकाऱ्यांना 17 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले। राज्यात आता मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। 1 मे पासून मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यात येणार आहे। चालकांना मराठी लिहिता वाचता येतं का याची पडताळणी करण्यात येणार आहे। तसंच ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला। परिसरातील कंपनीविरोधात मनसेनं आंदोलन केले। स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायात प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी मनसे आंदोलकांनी केली। जर ठोस निर्णय नाही घेतला तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे आंदोलकांनी दिला। राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। जुन्या पेन्शनसारखी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करणं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणं आणि भरती प्रक्रिया राबवण्याच्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। ॲप आधारित कॅब चालकांचं 18 एप्रिलपासून उपोषण सुरू होणार आहे। कॅब आणि रिक्षा चालकाच्या प्रलंबित मागण्यांबाबत परिवहन आयुक्त यांच्याशी चर्चा होणार असून सकारात्मक तोडगा न निघाल्यास 18 एप्रिलपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण पकडण्यात येईल असा इशारा चालकांनी दिला आहे। फुटपाथ, रस्ते तसंच चौकात ठाण मांडून मुंबईकरांची वाट अडवणारा अनधिकृत फेरीवाल्यांच्या उपद्रवावर हायकोर्टानं संताप व्यक्त केला। जे करायला हवे ते का करत नाही असा सवाल करत न्यायालयानं पालिका अधिकाऱ्यांसह पोलिसांना खडसावलेलं आहे। मुंबईतील पदपथ रेल्वे स्थानकं फेरीवाल्यांपासून मुक्त ठेवण्यात आलेल्या अपयशाबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं महापालिका आणि राज्य सरकारला जाब विचारला। तसेच या परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईचा तपशील पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश दिले। वाहन नंबर चुकीचा असल्यास फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये जाणार आहे। गाडीचा नंबर आणि फास्टॅगची लिंक असलेला नंबर यामध्ये तफावत असल्यास फास्टॅग आता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची पडताळणी करण्याचे निर्देश दिले। हार्बर रेल्वे मार्गावरील AC लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली। या मार्गावर एकाच गाडीच्या साह्यानं दिवसभरातील सर्व AC लोकल फेऱ्या चालवल्या जातात। त्या एकमेव वातानुकूलित गाडीत तांत्रिक बिघाड झाला आहे आणि 14 पैकी 10 फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावलेली आहे। त्यामुळे पैसे मोजूनही प्रवाशांना धक्काबुक्की सोसत प्रवास करावा लागतो। आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यान धावली होती। या ऐतिहासिक घटनेला आज 173 वर्ष पूर्ण झाली आहेत। भारतीय रेल्वेनं 174व्या वर्षात प्रवेश केला। त्या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी जपणाऱ्या 3 लोकल गाड्या आजही नियमित वेळापत्रकानुसार धावत आहेत। मुंबईतील कोस्टल रोडलगतच्या 53 हेक्टरच्या परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेनं करार केला। मात्र अद्याप या कंपनीनं पालिकेच्या लँडस्केपिंग कमिटीला अंतिम आराखडा सादर न केल्यानं हे सुशोभीकरण रखडलेलं आहे। विरार ते डहाणू रोड दरम्यान बहुप्रतीक्षित असणाऱ्या 15 डब्यांच्या उपनगरीय सेवेची चाचणी आज सकाळच्या सत्रामध्ये घेण्यात आली। ही चाचणी सुरक्षिततेच्या आणि इतर तांत्रिक बाबींच्या दृष्टीने यशस्वी झाल्याचं निश्चित झाल्यास या मार्गिकेवरून 15 डब्यांची लोकल गाडी धावण्याचा मार्ग मोकळा झाला। मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल ताफ्यात दाखल झाली। आधुनिक लोकलची लवकरच सविस्तर चाचणी घेतली जाईल, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे। मात्र या लोकलबाबत प्रवाशांमध्ये आधीच नाखुशी दिसून येते। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं चलनीय उत्पन्न 11,475 कोटी रुपये नोंदवले। 12,066 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे। त्यामुळे एसटीला 591 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं यंदापासून टू बोर्ड परीक्षा धोरण लागू केलं। त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी अतिरिक्त परीक्षा देता येणार आहेत। CBSE मंडळानं 15 एप्रिल रोजी 10वीच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि या परीक्षेचा निकाल 93% इतका लागलेला। या परीक्षेमध्येही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली।
राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले, तर राज्यभरात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्यामुळे ताप आणखी वाढला. राणीच्या बागेतील वाघ, तरस, बिबट्या, कोल्ह्यांसाठी मांसाहाराची मेजवानी असणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका 61 लाख खर्च करणार आहे. या प्राण्यांना म्हैस आणि रेड्यांचा मांस पुरवण्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. महापालिकेकडून कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती वेळेत उपलब्ध न झाल्यानं नागरिकांची गुरुवारी प्रचंड गैरसोय झाली. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी पाणी न आल्यानं नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. त्यामुळे शुक्रवारी हाती घेण्यात येणारी प्रस्तावित कामं लांबणीवर टाकण्यात आली असून महापालिकेनं प्रस्तावित पाणी कपात रद्द केली आहे.